खरंच हालत आहे. हरलं बेकार काम आहे. आड देत गेलं की ती बाई आली, ती म्हणते कॅप्टनने बोला मौसम खराब आहे. अरे बापा तुला मला आड देत गेलो सांगते काय तिथं तर म्हणायचं ना कमीत कमी तो. हो ना, मी खोटं नाही सांगत राव. आपल्या पोटात आला आपण आहे असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो. लुचाडपणा नाही आपल्याकडे, काही खोटाड्यापणा नाही. आणि तो आठ दिवस गेलो ती बाई आली ना, ती टपरीन तेल टाकलेल्या. हो ना, चॉकलेट दे बिस्किट माग तिची मारण्याची. म्हणलं इतकं माग नको आपल्याला, इथे नको. ती आधी सुरुवातीला सुरू केलं होतं तिने. मुंबई सगळं सोपं नाही बाबा तुम्हाला. आता एका साधा विषय मला माहिती. मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लय पळत होतो म्हणजे पोरं. म्हणलं तर मराठी तिला अवघड आहे. ते दिल्लीला एकदा येणार आहे. अरे दिल्लीला जायचं पटांगणे. हो ना, मी बघून आलो लय सुरू लागणार आहे तुमची. इतकं पटांगण आहे दिल्लीला. मी गाडीत समोर बघितलंच नाही. इकडं बघायचो काय म्हणलं हे मोकळे पट्ट्याचं लेच भरावं लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला. जायचं का? दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचं देशातलं अधिवेशन घ्यायचं. देशव्यापी अधिवेशन लय मोठं. एका मराठी घरला नव्हतं काय मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे. त्या नेत्यांनी म्हणलं आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघला म्हणून सांगतो काय का. त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं बघ लोक किती बसते. ते म्हणलं 3 लाख बसते. म्हणलं दुसऱ्याच्यात 5, तिसऱ्याच्यात 75. म्हणजे का पुढे राहणार नाही. ती म्हणून लोक येणार आहेत किती. म्हणलं आता मला पक्का आकडा माहिती हो 27 लाखाच्या आसपास पोरं येतील. पण नाही येणारे मला माहित नाही का. ती मला 27 लाख का 27,000. मला 27 लाख म्हणा. हजारात मराठी असते वेगळं. तो म्हणला मी नाही ग्राउंड देतो. तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं म्हणजे सगळं मी भाजपाचे म्हणे. कारण ते इतके लोक बसणार दिले तर मी माझ्या अंगावर घेऊ म्हणे. मी आपला मागं राहतो ना. मराठी एवढं दडपण बसले. आपण तारीख डिक्लेअर करायचं आताच तिथं. आपण मुंबईला पण गेलो असतो पण अंतराळी प्रश्न सुटते नाही सुटले तर बघू मुंबईचं. तसंच मला उपोषणावर बाजावर टाकून न्यावं का थोडं माहीत पडलं म्हणून एवढं मोठं कसं करून. मला खात्री आहे मराठी जर त्यांच्या समस्या घेऊन इथं आले जागेवरच सक्षमक्ष करून आणि मराठ्यांनी आता यावं. मात्र आता सगळी जबाबदारी आता मराठीने खाली. तुमच्या पिढ्यांना पार आणि लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे तो अर्जासहित आंतरवाली घेऊन आपण इथं दिगल घालू. आलेल्या मंत्र्याला सांगू या समस्या सोडतावा जाय नाही तर माघारी तरी येऊ. जवळ मागण्या सुटत नाही तोवर आंदोलन 29 ऑगस्टचं सोडायचं नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका आंदोलन शांततेत होणार. कोणीही धिंगाणा करायचा नाही. शांततेच्या आंदोलनात टाका दे. मी शेवटचं आंदोलन करून सगळ्या राज्यातल्या मराठ्यांचे प्रश्न सोडून टाकतो एका धमक्यात. शांततेत तुम्ही तुमच्या गावात रॅली काढू शकता. नंबर 3 घराघरातल्या मराठ्यांना आजपासून सांगायला सुरुवात करायचा. मराठ्यांनी मीडिया सगळा चालवायचा मोबाईलवर आजपासून. 29 ऑगस्टला अंतरवाली लिहायचे. गच्च भरला पाहिजे महिनाभर. असं घरातल्या मायमाऊलीला आणि वृद्ध माणसापासून पोरांपर्यंत बारीक लेकरापासून असं कोणाला माहीतच नाही आंदोलन 29 ऑगस्टला असं माहित नाही पाहिजे. घरात जायची जबाबदारी इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यावर आहे. आणि राज्यभरात जे मराठी ऐकतात त्यांची सुद्धा जबाबदारी. प्रत्येकानं घराघरात गल्ली गल्लीत जाऊन सांगा
29 ऑगस्टला शेवटचं मराठ्यांचं आंदोलन होणार आहे. पण आता प्रश्न मराठ्यांचा शिल्लक ठेवायचा नाही. त्याशिवाय तर भेटत नाहीत. मग उपोषणाशिवाय ते भेटत नाहीत. उपोषण तर होणारच. पुन्हा एकदा सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, याच्यात मतभेद करायचे आता दिवस नाही. 29च्या नंतर करा. महा काही चुकला असेल तर माझ्या दोन तोंडात येऊन हाना. तुमचं चुकलं तर मी एखाद्या हानीन. पण 29च्या नंतर आज आपण मराठा म्हणून वागू, जात म्हणून जातीच्या पाठीशी उभा राहू. ही माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती. कारण 29 ऑगस्टला आता आंदोलनाचा तुकडाच पडायचा आहे. आणि या आंदोलनाचे मतभेद सगळे विसरून या आंदोलनाच्या प्रत्येक माणूस घराघरातला साक्षीदार, प्रत्येक जण घराघरातला साक्षीदार. कोणीही गैरहजर राहू नका. मागण्या ज्यांना ज्यांना कळाल्या त्यांनी आजपासून त्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात करा. कोण अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, कोण व्हॅलिटी देत नाही, कोण ईसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकरी लागलेलं आहे, कोण महामंडळातून वंचित आहे, कोणाला सारथीच्या योजना मिळाल्या नाहीत, कोणाच्या नोंदी सापडलेल्या असून मुद्दाम प्रमाणपत्र देत नाहीत, कोणाला गॅजेटियरनुसार अर्ज केलेले असून देत नाहीत. या सगळ्या लोकांनी अर्ज घेऊन अंतरवाली द्या. 28 ऑगस्ट एमपीएससीच्या युपीएससीच्या पोरांना मुदत वाढवून द्यायची, त्यांना का घेतलं जात नाही. कोणाकोणाच्या बढतीचे विषय मुद्दाम केले जात नाही. कोणाकोणाच्या आधी संख्या सगळे न सोपं नाही बाबा तुम्हाला. आता एका साधा विषय मला माहिती. मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लय पळत होतो म्हणजे म्हणलं तर मराठी ते अवघड आहे. ते दिल्लीला येणार आहे. अरे दिल्लीला जायचं पटांगणे. हो ना, मी बघून आलो. लय सुरू लागणार आहे तुमची. इतकं पटांगण आहे दिल्लीला. मी गाडीत समोर बघितलंच नाही. इकडं बघायचो काय ना म्हणलं हे मोकळे पट्ट्याचं लेच भरणं लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला. जायचं का? दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचं देशातलं अधिवेशन घ्यायचं. देशव्यापी अधिवेशन लय मोठं. एका मराठी घर जायचं नाही वाटतं काय मला. मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे. त्या नेत्यांनी म्हणलं आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघाला म्हणून सांगतो काय का. त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं बघ लोक किती बसते. ते म्हणला 3 लाख बसते. म्हणलं दुसऱ्या याच्यात 5, तिसऱ्या याच्यात 75. समजा एका पुढे राहणार नाही. ते म्हणून लोक येणार